सगळ्यात मोठं सांगितलं होतं की इथे मातीचा रॅम्प तयार केलेला होता आणि मातीचा रॅम्प करून या सगळ्या मंदिराचा दगड हळूहळू ते वर चढवत गेले. आता हे कसं खोटं आहे, म्हणजे मी एक कोणार्कवरचं पुस्तक वाचत होतो, कारण सेम स्टोरी कोणार्कला पण सांगतात की मातीचा रॅम्प करायचा. तर त्यांनी एक रिसर्च केला की मातीचा रॅम्प करायचा असेल तर तो 90 डिग्रीमध्ये नाही करू शकत, इव्हन 75 ला करू शकत नाही, इव्हन 45 ला पण नाही करू शकत. सो त्याचा अँगल जो आहे, ज्याला हत्ती व्यवस्थित गेले पाहिजे, दॅट अँगल हॅज टू बी बिटवीन 15 to 20%. हा, म्हणजे 15 to 20% जर अँगल असेल तरच ते हत्ती दगड घेऊन वर जाऊ शकतात. 45 डिग्री जरी असेल तरी हत्तीना वर चढणं हे खूप अवघड आहे. 15 to 20 डिग्री अँगलला जर मला रॅम्प करायचा असेल तर रॅम्पची लांबी साधारण 6 ते 7 किलोमीटर पेक्षाही जास्त जाऊ शकेल. हा काही इथनं इथे रॅम्प तर टाकू शकत नाही. दुसरी गोष्ट, एवढ्या किलोमीटर लांबीचा रॅम्प जर हवा असेल तर त्याच्यासाठी जी वाळू बेसिकली लागते, तर ती वाळू इथे कुठेच आजूबाजूला अस्तित्वात नाही. बरं, अस्तित्वात जरी असती तरी ती खणून एवढं बसवणं याच्यातच काही वर्ष गेली असतील, कारण त्याची जी क्युबिक मीटर काहीतरी कॅल्क्युलेशन येतात. तुम्ही विचार करा ना की 6-7 किलोमीटर 15 to 20 डिग्रीला अँगल केलाय, त्यामुळे तो केवढा लांब होतो आणि त्याचं 180 फुटांपर्यंत ते वरती आपल्याला बेसिकली जायचं. त्याचं हे एक पहिलं रिझन की ते शक्य का नाही.